नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या ग्रामीण भागातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड आजच्या या तासिकेमध्ये तुमचं स्वागत करतो। आज एकंदरीत 5 प्रश्नांची निवड आपण केलेली आहे आणि येत्या पाऊण तासामध्ये अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हे 5ही प्रश्न व त्यासंबंधी काही ट्रिक्स मी तुम्हाला समजावून देणार आहे। मला खात्री आहे की या ट्रिक्स निश्चितच तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये उपयोगी पडतील। तुम्ही अभ्यास झाल्यानंतर एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ पाहू शकता। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची रिव्हिजनही होईल। प्रत्येकाच्या ट्रिक्स वेगवेगळ्या असतात, परंतु वेगवेगळ्या शिक्षकांच्या ट्रिक्स समजावून घेतल्या तर त्यामधून तुमची एक प्रश्न सोडवण्याची कला विकसित होते, जी परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडते। मित्रांनो, परीक्षेचा हा अभ्यास लेखी परीक्षा असेल किंवा शारीरिक चाचणी असेल, तो कुठलीही उसंत न पडू देता तुम्हाला करायचा आहे। दररोज मनी एकच ध्यास तुम्हाला ठेवावा लागेल की मला या वर्षी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं आहे, आणि हाच निर्धार जो आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये यशस्वी करणार आहे। मित्रांनो, तुमची मदत फक्त तुम्हीच करत आहात आणि करणार आहात आणि करत आहात। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्यापैकी कोणालाही कुठलं तंबाखूचं, पुडीचं, सिगरेटचं, बिडीचं किंवा दारूचं व्यसन असेल तर या जन्मामध्ये तुमची पोलीस भरतीमध्ये निवड होणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून मित्रांनो, सर्वप्रथम जे तर सर्वात भयानक व्यसन जर तुम्हाला अशा पद्धतीचं हे असेल तर ते व्यसन पहिल्यांदा सोडा। दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरं एक व्यसन राहतं की गप्पा मारणे। गप्पा मारण्यामध्ये वेळ वाया घालणे, हेही व्यसन तुम्हाला असेल तर तेही व्यसन सोडा। यशाच्या मार्गावरती मार्गाक्रमण करत असताना यश प्राप्तीसाठी नेहमी माणसाला एकट्याने धावावं लागतं, आणि म्हणून ही धावण्याची शर्यत तुम्हाला पूर्ण करायची असेल, भरती होईपर्यंत तुमच्या सोबतचे जे कोणी असतील, ज्यांना तुम्ही मित्र म्हणतात, ते मित्र सर्व पोलीस भरतीची तयारी करत असतील, असाच ग्रुप तुम्ही तयार करा। इतर कोणामध्येही तुम्ही मिसळू नका, म्हणजे तुमचा वेळ वाचेल मित्रांनो। आणि फक्त परीक्षेसंबंधी आणि शारीरिक चाचणी संबंधित दिवसभर तुम्ही मित्रांसोबत चर्चा करायची आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पहाटे तुमचं शेड्यूल सुरू झाल्यानंतर दिवसातल्या 24 तासापैकी साधारणतः 16 तास तुमच्या मनामध्ये हा एकच ध्यास आणि त्या संबंधीचे कष्ट घ्यायची तयारी असली पाहिजे। सकाळी शारीरिक चाचणीची तयारी झाल्यानंतर अभ्यास, दुपारपर्यंत अभ्यास झाल्यानंतर दुपारी पुन्हा सायंकाळी 2 तासमध्ये 2 ते 3 तास, संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत या 3 तासामध्ये तुम्हाला शारीरिक चाचणीची पुन्हा एकदा तयारी करायची। अतिशय चांगला आहार घ्यायचा आहे, चांगले कपडे घालायचे, चांगले विचार आणि दररोजचं वर्तमानपत्र वाचन तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे। या सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये यशस्वी करणार आहेत। तर मित्रांनो, आजचा जे आपण मागील 2 व्हिडिओ पासून यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न आपण सोडून घेत आहोत, तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम पहिली परीक्षा जी निवडलेली आहे, पहिली प्रश्नपत्रिका ती आहे वाशिम जिल्हा पोलीस दलाची प्रश्नपत्रिका। तर वाशिम जिल्हा पोलीस भरती 2016 ही प्रश्नपत्रिका आपण निवडलेली। यापूर्वी याच्यातले आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत, बुद्धिमत्ता आणि गणित। आज आपण काही प्रश्नांची निवड केलेली आहे। ते प्रश्न आता मी या ठिकाणी क्रमाक्रमाने बोर्डवरती लिहितो आणि मग आपण त्या एका प्रश्नावरती चर्चा करूया। मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, एका 37 वर्षाच्या व्यक्तीला हा प्रश्न आज आपण पहिला निवडलेला आहे। प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्नाचा क्रमांक आहे 90। तो यासाठी देतो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे ह्या प्रश्नपत्रिका असतील, त्यामध्ये तुम्ही हा प्रश्न कन्फर्म करू शकता। एका 37 वर्षाच्या व्यक्तीला आठ व तीन वर्षे वयाचे 2 मुलगे आहेत। 2 मुलगे आहेत। आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे
त्या व्यक्तीचे वय 2 मुलांच्या एकत्रित वयांच्या दुप्पट होईल। यासाठी तुम्हाला पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक ए 3, पर्याय क्रमांक बी 4, पर्याय क्रमांक सी 5, पर्याय क्रमांक डी दिलेला आहे 6। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। प्रश्न तसा अतिशय सोपा आहे, आमचा सराव असतो, आमचा हा व्यवसाय असतो म्हणून आम्ही दर प्रश्नाला विद्यार्थ्यांना तसं म्हणत असतो। परंतु जे कोणी मित्र पोलीस भरतीची पहिल्यांदाच तयारी करत आहात किंवा पहिली किंवा दुसरी परीक्षा देत आहात तर त्यांच्यासाठी निश्चितच हा प्रश्न वेगळा असतो। याला कारण असं आहे मित्रांनो, वर्ग 10वी आणि 12वीच्या परीक्षा आठवून बघा। जे मित्र म्हणजे मी काही आरोप किंवा आक्षेप घेत नाही, परंतु वर्ग 10वीच्या परीक्षा तुम्ही कशा पद्धतीने दिलेल्या आहेत ते एकदा आठवा, वर्ग 12वीच्या परीक्षा कशा पद्धतीने दिलेल्या आहेत ते एकदा आठवा। या परीक्षांना मित्रांनो बऱ्याचदा म्हणजे ग्रामीण भागातील आपले जे काही विद्यार्थी आहेत त्याला विद्यार्थी जबाबदार नाही, या ठिकाणची सिस्टीम जबाबदार आहे। या सिस्टीममध्ये तुमची इच्छा असो नसो तुम्हाला ग्रामीण भागातून ज्यावेळेस सेंटरवरती तुम्ही जाता तर तुम्ही कॉप्या करावात या उद्देशाने वातावरण निर्मिती केल्या जाते आणि तुम्ही परीक्षेमध्ये कॉप्या करून पास होता। हे कोणाचा तरी आयपीएस झाकण्यासाठी कोणीतरी कोणाला तरी असं गैरकृत्य करायला लावतं, त्या संबंधी आपल्याला काही कोणावरती आक्षेप घ्यायचा नाही। परंतु मित्रांनो, शालेय स्तरावरती आपण कुठल्याही प्रकारे गणिताचा व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो किंवा तुमच्याकडून शाळेतून तसा करून घेतला जात नाही आणि म्हणून गणित असेल, विज्ञान असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, बुद्धिमत्ता चाचणी शालेय स्तरावरती शिकवल्या जात नाही। बुद्धिमत्ता चाचणीचा आणि आपला संबंध फक्त वर्ग 4ला स्कॉलरशिपला, वर्ग 5वीला नवोदयला किंवा वर्ग 8वीच्या स्कॉलरशिपला अशा पद्धतीने फक्त केवळ 1 किंवा 2 परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा परीक्षा संबंध येतो परीक्षेचा। बाकी शालेय स्तरावरती 12वी पर्यंत कुठेही बुद्धिमत्ता चाचणीचा विषय नाही। आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती आपली बुद्धिमत्ता किती विकसित झालेली यावरती आपण ती परीक्षा अटेंड करत असतो। आणि म्हणून मित्रांनो, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल याचा तुम्हाला प्रचंड सराव करावा लागणार आहे। सगळ्याच विषयाचा करायचा आहे, परंतु मी वारंवार प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की मित्रांनो, तुमचं मेरिट किंवा तुमची निवड होणे किंवा न होणे यामध्ये एकच विषय आडवा आहे, तो विषय आहे गणित आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे बुद्धिमत्ता। याचे जे 20-25 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जातात, याचे पैकीच्या पैकी गुण मिळाले तर निश्चितच तुमची या ठिकाणी लेखी परीक्षेद्वारे निवड होऊ शकते आणि म्हणून होऊ शकते म्हणजे होणारच आहे। आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही दररोज दिवसातून 2 ते 3 तास गणिताच्या सरावासाठी, सराव म्हणजे जास्तीत जास्त गणित किंवा सोडवलेली गणित आपण नेहमी सोडून पाहणं अत्यंत आवश्यक असतं। वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुस्तकातून, वेगवेगळ्या नोट्समधून, इंटरनेटवरून तुम्हाला वेगवेगळे गणितं सोडवायला भेटतात। ती सगळे गणितं सोडवून तुमच्या वहीवरती, रजिस्टरवरती तुम्हाला ते संकलित करावे लागतील आणि मग हे संकलित गणित म्हणजे आता आज रोजी जर तुमच्याकडे साधारणतः 4 ते 5 हजार उदाहरणं जर लिहिलेले किंवा सोडवलेले असतील तर निश्चितच तुमचं पोलीस भरतीच्या कुठल्याही भरतीच्या याला निवड होईल। आणि म्हणून मित्रांनो, नुसतं तोंडी गणित सोडवायचे नसतात, ते गणित लिहून काढायचे असतात, ते गणिताचे उत्तर लिहून काढायचे असतात, ते कसे सोडवले ते लिहून काढवायचे असतं। याने आपला बेस पक्का होतो, पाया पक्का होतो आणि मग ही गणित परीक्षेमधून तुमची बिलकुल चुकत नाही। तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स अभ्यासाच्या संदर्भामध्ये सांगितल्यानंतर आपण त्या लक्षात ठेवावं, त्या फॉलो करावं। आता याच्यामध्ये मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मित्रांनो, तुम्हाला अगोदर ही सगळी गणितं समजावून घेतल्यानंतर आपल्या गणिताच्या सेपरेट रजिस्टरमध्ये ही गणितं तुम्हाला लिहून काढायची। आता वळूया या प्रश्नाकडे। असे प्रश्न असतील तर कुठलीही घाई न करता अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची। वाचून घेतल्यानंतर ती प्रश्न अगोदर समजावून घ्यायची आणि वाचून एकदा, दोनदा, तीनदा जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजत नाही तोपर्यंत प्रश्न वाचायचा आणि जर नाही समजला तर तो प्रश्न सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या प्रश्नावरती यायचं। त्याच प्रश्नाला अडकून बसायचं नाही। साधारणतः 2दा वाचून आपल्याला प्रश्न समजतो की नाही बघायचं। प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते आणि म्हणून कदाचित एखादा प्रश्न तुम्हाला समजणार नाही तर त्या प्रश्नाच्या भोवती घुटमळत बसायचं नाही, त्याचा पुढचा प्रश्न अटेंड करायचा। अशा पद्धतीने प्रश्न अटेंड करत गेल्यानंतर जेव्हा वेळ शिल्लक राहील तेव्हा हे जे शिल्लक प्रश्न राहिले त्या प्रश्नावरती डोकं लावायचं।
आता बघूया या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं. या प्रश्नामध्ये सांगितलं एका 37 तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना सर्वात महत्वाची यामध्ये एक ट्रिक मी तुम्हाला आता सांगतो, जी तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल, वयाच्या संदर्भामध्ये दुप्पट असेल तिप्पट असेल, तेव्हा एक गोष्ट पक्की लक्षात घ्यायची की ते 2 मुलं 2 मुली बहीण भाऊ यांच्या वयामधील फरक किती, तो फरक अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो की 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं वय दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहे? 8 वर्ष लागणार आहे. तेव्हा तो 16 वर्षाचा होणार आहे. त्याबरोबर वय काही थांबणार नाही. त्याबरोबर त्याचा हा जो काही बंधू आहे, या बंधूचं वय सुद्धा किती होणार आहे? 3 दुनी 6, म्हणजे लहान्या भावाला किती वर्ष लागणार आहे? 3 वर्ष लागणार आहे वय दुप्पट व्हायला. मोठ्या भावाला 8 वर्ष लागणार आहे. मग 2 प्रकारे हे गणित तुम्ही सोडू शकता. 8ची दुप्पट केली तर ती होते 16 आणि 3ची दुप्पट केली तर ती होते 6. आणि मग 16तून जर आपण ही दुप्पटीचे 6 वजा करून टाकले तर शिल्लक राहतात 10. आता यांची बेरीज करायची. 8 आणि 3 किती होतात? 11. 11 मध्ये ज्यावेळेस तुम्ही ते 10 मिळवले तर 11 आणि 10 किती झाले? 21. आता याची दुप्पट त्यांनी विचारलेली असते. मग 21 दुनी किती झाले? 42. मग आपण बघायचं की 37 आणि किती 42, तर 37 आणि 5 42. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर किती येतं? तर ते उत्तर येतं पर्याय क्रमांक C 5. तर अशा प्रश्नामध्ये हे पक्का लक्षात ठेवायचं की याचं उत्तर एकदम तोंडी असतं. त्या दोघांचा जो फरक दिलेला असतो का बघा, 8 मधून 3 गेले तर किती शिल्लक राहतात? 5. 1. ट्रिक क्रमांक 1. किती गणित तुम्ही सोडा अशाच पद्धतीने असतं. वयाच्या संदर्भात आलं तर बिलकुल भ्यायचं नाही. दुसरं महत्वाचं, आता सोडवताना काय आहे की आपल्या लक्षात येतं 8 आणि 3 मधला फरक किती आहे? 5. हे उत्तर 5. आता दुसऱ्या प्रकारे जे आहे तिथं दुपटीने विचारलंय, म्हणजे 8 वर्षाच्या मुलाचं वय 16 वर्ष होण्यासाठी किती वर्ष लागणार आहे? 8 वर्ष लागणार आहे. मित्रांनो, त्याच वेळेस त्याचा भाऊ जो 3 आहे, 3 वर्ष वयाचे, तर त्याचंही दुप्पट होण्यासाठी 3 वर्ष लागणार आहे. आणि म्हणून त्या दोघांमध्ये गॅप आहे 5चा. आणि म्हणून जर आपण विचार केला 8 मधून 3 जर गेले तर शिल्लक राहतात 5, म्हणजे त्याला 3 वर्ष लागणार, याला 8 वर्ष लागणार आहे. मग ते 5 जे आहे तर ते 5 आपण जर शिल्लक ठेवले, दोघांमध्ये मिळवले, 8 आणि 5 होतात 13, 5 आणि 3 होतात 8, 13 आणि 8 होतात 21, 21ची दुप्पट आहे 42. आणि म्हणून 42 मधून 37 गेले तर शिल्लक किती राहतात? 5. तर अशा पद्धतीने एकदम इझिली ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी अशा पद्धतीची सिच्युएशन गणितामध्ये बनवलेली आहे. आणि बऱ्याचदा काय होते की चूक आपली कुठं होती, आपण एकत्रित म्हणलं की 8 आणि 3 11, 11 दून 22, 22 दून 44. आता 37 आणि 7 44 होते, इथं दिलंय का 7? म्हणजे ते जे काही डायरेक्ट तुम्ही सोडवणार आहात तर ते चुकलेलं आहे. आणि म्हणून ही ट्रिक तुम्ही मित्रांनो पक्की लक्षात ठेवा. बिलकुल बिनधास्त. गणित हा सरावाचा विषय, मी वारंवार सांगतो. आपल्या मनाला सतत प्रेरित करत राहायचं की आपलं यावर्षी पोलीस भरतीला सिलेक्शन होणारच आहे. आणि असं काही नाही की ग्रामीण भागातून अतिशय अल्प उत्पन्न गटातून आपण येतो म्हणून. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ज्या ज्या शासकीय जागा निघतील त्या शासकीय जागातील एखादी छोटीशी नोकरी मिळाली तरी ती करायला काही हरकत नाही. एक गोष्ट पक्की लक्षात घ्या की बऱ्याचदा असं सांगितलं जातं, बरेच लोक असे येतात, काही आमच्यासारखे शिक्षक मंडळी येतात आणि गाव पातळीवरती विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी इतक्या जणांना थोडीच नोकऱ्या लागणार आहे का, आपल्या गोरगरीब समाजातील मुलांना असं मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही धंद्यामध्ये उतरा. परंतु मित्रांनो, आज वय वर्ष 50 मला चालू आहे.
मी क्लासेसच्या माध्यमातून व्यवसाय करतोय, नोकरी सोडून व्यवसायामध्ये प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो आणि एका पिढीला तर काही व्यवसायामध्ये यशस्वी होता येत नाही. ग्रामीण भागातून आपण प्रयत्न करत असताना आपल्याला त्या पद्धतीचं भांडवल लागतं, त्या पद्धतीचा सपोर्ट लागतो आणि तेवढा आपल्याकडे नसतो. बँकांच्या द्वारे भांडवल काही उभं राहत नाही. आपलं अख्खं आयुष्य तो व्यवसाय उभा करण्यामध्ये निघून जातो. म्हणजे व्यवसाय करू नका असं मी तुम्हाला सांगत नाही, परंतु आपल्या घराची परिस्थिती जर बेताचीच असेल आणि या परिस्थितीतून तुम्हाला जर मार्ग काढायचा असेल, एक बेटर लाईफ, चांगलं लाईफ पुढच्या पिढीसाठी जर जगायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही अगोदर सरकारी नोकरीचा ध्यास धरा. जोपर्यंत तुमचं वय आहे तोपर्यंत कचून तुम्ही प्रयत्न करा. यश हे तुम्हाला मिळणारच आहे. नाउमेद होऊ नका. फक्त नकारार्थी विचारांच्या मित्रापासून, गावात राहत असतील तर गावातील टवाळखोर लोकांपासून सावध राहा. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जाऊ नका. मंदिरावरती सुद्धा जाऊ नका. ज्या ठिकाणी टोळके बसले असतात तिथे जाऊ नका. ही लोक तुम्हाला नकारार्थी टोमणे मारतात आणि त्यामुळं कुठंतरी तुमचा प्रयत्न चालू असताना तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ शकतात. मी तुम्हाला कळकळीने सांगतो मित्रांनो की या सर्वांपासून सावध राहा. घाण्याच्या बैलासारखं आपले डोळे आणि कान झाकून घ्या, तोंडही बंद ठेवा. फक्त फोकस्ड राहा आपल्या अभ्यासावरती आणि आपल्या शारीरिक चाचणीवरती. व्यवस्थित आहार घ्या. कुठलंही व्यसन करू नका. मी वारंवार सांगत असतो, पुन्हाही तुम्हाला आठवण करून देतो की कोणतंच व्यसन तुम्हाला नसलं पाहिजे. व्यसन म्हणजे एकच गोष्ट आपल्याला वारंवार करावीशी वाटत जर असेल तर ओळखायचं ते व्यसन आहे. जर मोबाईलवरती तुम्हाला गेम खेळावा वाटत असेल तर ओळखायचं ते व्यसन आहे. मग व्यसन तुम्हाला कोणतं लागलं पाहिजे? अभ्यासाचं. तुमचा लेखी अभ्यास करून झाला, वाचन झालं, शारीरिक चाचणी झाली. रिकाम्या वेळामध्ये आमच्यासारखे बरेचसे माझे सन्माननीय गुरुजन वर्ग मित्र या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करून युट्यूबवरती टाकत असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, आमच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला व्हावा, तुमच्या जीवनामध्ये चांगला प्रकाश पडावा, या उद्देशाने आम्ही व्हिडिओ निर्मिती करत असतो. जे कोणी माझे तरुण मित्र हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने, सबस्क्राईबने, तुमच्या एखाद्या मेसेजने आमचं प्रोत्साहन वाढतं. आमचं चुकत असेल तर तेही आम्हाला निश्चित कळवा. सगळंच काही बरोबर असेल असं नव्हे. त्या चुका दुरुस्त करून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करू. तर मित्रांनो, वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. याची ट्रिक तुमच्या लक्षात आलेली असेल. अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न येईल तर या प्रश्नामध्ये दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात ठेवून द्या. त्याच्यातला फरक लक्षात घ्यायचा. फरक म्हणजे त्याचं उत्तर असतं. एकदम सोपं, काही डोक्याला ताण द्यायची गरज नाही. 8ची दुप्पट करा, 16 3ची दुप्पट करा, 6 16 6 गेले 10. आता दोघांची बेरीज करा, 8 3 11 11 10 21. 21ची दुप्पट करा, 42 42. तर 37 किती 42 तर 37 5 42. म्हणजे याचं उत्तर आहे 5. किंवा दोन्ही मुलातील वयाचा फरक 5 आहे म्हणून याचं उत्तर किती 5. म्हणजे 5 वर्षानंतरच यांचं वय काय होणार आहे? यांच्या वयाची दुप्पट त्या ठिकाणी 42 होणार आहे. असं एकदम सिंपल आहे. 5 वर्षाने 8 वर्षाचा मुलगा किती वर्षाचा होईल? 13. 5 वर्षाने 3 वर्षाचा मुलगा किती होईल? 8. 13 8 किती झाले? 21. त्याची दुप्पट किती झाली? 42. 42 म्हणून 37 गेले. उत्तर किती राहिलं? 5. अतिशय सोपं आहे. ताण घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्स अभ्यास करायचा. फक्त आपलं आणि आपलंच ऐकायचं. कुणी काही भलेही तुम्ही कोणाचं ऐकत नाही, तुम्हाला घरातून बाहेर काढून दिलं, तुझं 2दा 3दा सिलेक्शन झालं नाही, नाउमेद व्हायचं नाही. मी आज तुम्हाला माझ्यासमोर डोळ्यासमोर घडलेला किस्सा आहे. माझा एक विद्यार्थी तब्बल 7 वर्षानंतर जेव्हा मी पोलीस भरतीच्या बॅचला सुरुवात केली, 7व्या वर्षी माझ्याकडे आला आणि त्या वर्षी त्याचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन व्हायला मी काही कारणीभूत नाही, तोच आहे. त्याने तेवढी प्रचंड कष्ट घेतलं. आता तो मुलगा SRP मध्ये 3-4 वर्ष त्याची सेवा झाली. मित्रांनो, तुम्हाला ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. 12वी झाल्यानंतर 7 वर्ष त्यांनी एकाच ध्येयाप्रती मार्गक्रमण केलं. परिस्थिती इतकी गरिबीची होती, इतकी हलाखीची होती की जेव्हा त्याची निवड झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्याला या संदर्भात मी त्याला विचारलं, त्याची ज्यावेळेस माहिती काढली, तर अक्षरशः त्याने आमच्या गावातील तोंडाला रुमाल बांधून 20 रुपये ट्रिपने गटारी भरायचं काम केलं. परंतु त्याने कधीही असा नाउमेद झाला नाही किंवा लाजला नाही. इतका प्रचंड संघर्ष त्याच्या वाट्याला आला. आणि तुमच्या वाट्याला जर असा प्रचंड संघर्ष येत असेल तर निश्चितच एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी होणार आहात. फक्त हार सोडू नका मित्रांनो, भिवू नका. आज जे तुम्हाला टोमणे मारतायत त्या टोमण्याकडे दुर्लक्ष करा. शांतपणे आपली नजर आपल्या ध्येयावरती ठेवा. आणि त्या मूर्खांना जे तुम्हाला आज हिणवतात की तू भरती होणार नाहीस, तुझ्याच्याने काही होणार नाही,
तर त्याचं तोंड बंद करण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही यशस्वी होणं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं लाईफ बदलू शकता. यातून जो काही आपण अभ्यास करतो, समाज आपल्याला जे काही शिकवतो ते आपल्याला संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडतं. आणि म्हणून कोणी शिव्या देत असेल, कोणी टोमणे मारत असेल, कोणी चिडवीत असेल तर ते सगळं ऐकून घ्यायचं, त्याने संयम वाढतो. आणि या परीक्षेला सर्वात महत्वाचं काय असतं, स्पर्धा परीक्षेला संयम. आणि तो संयम हा तुम्हाला समाज शिकवत असतो. आणि म्हणून मित्रांनो, मी दरवेळेस प्रत्येक गणिताच्या वेळेस तुम्हाला या पद्धतीने सांगत राहील. तुम्हाला जरी ते बोर वाटत असलं तरी पण परंतु मित्रांनो ऐकून घ्या, या अनुभवाचे बोल आहे. तर आता बोलूया मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न मी या ठिकाणी लिहितोय. याचबरोबर तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की मित्रांनो, जर काही चुकलं तर असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. मी माझ्या परीने मला जसा वेळ उपलब्ध होईल त्या वेळेप्रमाणे त्या शंकेचं समाधान करायचा प्रयत्न करेल. परंतु दिवसभर क्लासेस असतात मित्रांनो, त्यामुळे शक्यतो फोन करूच नका. कारण रात्री 9 वाजेपर्यंत पहाटे 4:30-5 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत फोन घेण्यासाठी वेळ तितकासा मिळत नाही. पण यदाकदाचित तुमच्यापैकी कोणी मित्रांनी जर फोन केला आणि मी जर फोन अटेंड केला नाही तर राग मानू नका. फक्त मेसेज टाका किंवा त्या पद्धतीने तुम्ही मेसेज जर केला तर मग मी त्या मेसेजचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आता या ठिकाणी 2016 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा जो प्रश्न आलेला होता तो प्रश्न आता या ठिकाणी मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न क्रमांक आहे 91. आजचा आपला प्रश्न क्रमांक आहे 2. तर दुसरा हा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये याचा क्रमांक आहे 91. आपण सोडून घेत आहोत वाशिम जिल्हा पोलीस भरतीतील 2016 सालची प्रश्नपत्रिका. प्रश्न या पद्धतीने आहे. जर डिक्शनरी DICTIONARY डिक्शनरी हा शब्द 1 2 3 4 2 5 6 7 8 9 1 2 3 4 2 5 6 7 8 9 म्हणजे यामध्ये आपल्या असं लक्षात येतं फक्त 2 हा अंक या ठिकाणी रिपीट झालेला आहे. एवढं आपल्या लक्षात येतं. 2 म्हणजे आय डिक्शनरी या शब्दामध्ये रिपीट झालेला आहे. बाकी दुसरा कुठलाही शब्द रिपीट झालेला नाही. ही वाचता वाचता आपल्या लक्षात येतं असेल. तर ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाईल. ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाईल. क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पर्याय ठेवलेले तुम्हाला पर्याय क्रमांक 1 5 7 3 2 6 7 8 9. पर्याय बी दिलेला आहे 5 9 1 2 6 7 8 9. पर्याय सी दिलेला आहे 5 6 1 2 6 7 8 9. पर्याय डी दिलेला आहे 5 8 1 2 6 7 8 9. तर मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीच्या सेक्शन मधील हा प्रश्न 91 क्रमांकाला तुम्हाला विचारलेला आहे. या दरम्यान एक सूचना तुम्हाला अशी करावीशी वाटते की साधारणपणे ग्रामीण भागातून तुम्ही सर्व मित्रांनी वर्ग 10वी आणि 12वीच्या परीक्षा पास केलेल्या आहेत. मोस्टली बरेच जणांनी आर्टमधून 12वीची परीक्षा पास केलेली असेल. इंग्रजीच्या शब्दांची आपली थोडीफार अडचण असते. या संदर्भात मी थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला करू इच्छितो की मित्रांनो, ही भीती घालवण्यासाठी त्याच्यापासून आपल्याला दूर पळता येणार नाही.
तर ही भीती घालवण्यासाठी इंग्रजीची काय करायचे तुम्हाला मोस्टली अभ्यास करत असताना आता जरी तुम्ही इतक्या मोठ्या वयाचे असले तरी मित्रांनो काय सांगतो ते पक्क लक्षात घ्या. दररोज एक पान तुमच्याकडून मराठी शुद्ध लेखन लिहिल्या गेल्याच पाहिजे. एक पान इंग्रजी शुद्ध लेखन तुम्ही लिहायलाच हवं. त्यानंतर 2 ते 30 पर्यंत पाढे दररोज तुम्ही लिहायचे. त्यानंतर 2 ते 30 पर्यंत वर्ग तुम्हाला लिहायचे आणि 2 ते 30 पर्यंत घन लिहायचे. हे कंपल्सरी तुम्हाला हे 4 पेजेस जे काही होतील ते मित्रांनो अत्यंत कळकळीने मी तुम्हाला सांगतोय की काय करायचंय. पहिल्यांदा एक पान मराठी शुद्ध लेखन लिहायचंय, दुसऱ्यांदा एक पान इंग्रजी शुद्ध लेखन लिहायचंय, तिसऱ्या पानामध्ये तुम्हाला 2 ते 30 पर्यंत पाढे लिहायचे दररोज जरी पाठ असली तरी, आणि 4थं पेज जे आहे तर ते तुम्हाला 2 ते 30 पर्यंत वर्ग दररोज लिहून काढायचे. 5वा तुमचा गृहपाठ आहे तो 2 ते 15 पर्यंत तुम्हाला घन लिहायचे. अशा पद्धतीने हे लिहून झाल्यानंतर मित्रांनो जरी तुम्ही पोलीस दलामध्ये तुमची भरती व्हायची इच्छा आहे, म्हणजे तुम्ही भरती होणारच आहात, SRP मध्ये सुद्धा भरती होणारच आहात, म्हणून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पुढच्या तुमच्या नोकरीमध्ये इंग्रजीचा उपयोग होणारे जागतिक स्तरावरती ही जी जगाची भाषा आहे ती तुम्हाला थोडीफार का होईना आली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये शब्द इंग्रजीचे गेले पाहिजे. म्हणजे होतं काय मित्रांनो आपण बऱ्याचदा बघतो की काही वेळेस इंटरनॅशनल क्रिमिनलला पकडण्यासाठी बऱ्याचशा पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत तरुण तडफदार पोलिसांना हुशार पोलिसांना सोबत नेतात. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीचा उपयोग करावा लागतो. आणि म्हणून मित्रांनो दररोज कमीत कमी स्पेलिंग, उच्चार आणि शब्दाचा अर्थ यासह तुम्ही पानावरती दररोज कमीत कमी 10 शब्द तुम्हाला कंपल्सरी लिहून काढायचे. हा अभ्यास तुम्हाला दररोजच करायचा, ते पाठ करू नका. इंग्रजी भाषेच्या डिक्शनरीमध्ये 9.5 अब्ज शब्द आहेत, तेवढे पाठ करेपर्यंत आपलं जीवन संपून जाईल. आणि म्हणून ते पाठ करू नका. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा थोडीफार बोलता समजता किंवा लिहिता येण्यासाठी शब्दसंग्रह महत्वाचा असतो. म्हणून काही इतका सगळे शब्द पाठ करत बसायचं नाही. हे शब्द फक्त तुम्ही दररोज लिहिण्याला ऑटोमॅटिक तुमचा मेंदू कुठेतरी ते शब्द सेव्ह करून ठेवतो आणि मग परीक्षेमध्ये लगेच तुम्हाला सांगतो अरे डिक्शनरी आलंय, अरे ऑर्डिनरी आलंय, तर हे शब्द तुमच्या डोक्यामध्ये पटकन येऊन जातात आणि मग त्यामध्ये पहिल्या लगेच लक्षात येतं अरे डिक्शनरीमध्ये आय रिपीट झालेला आहे. म्हणजे हे आपल्याला परीक्षेमध्ये उपयोग पडतं. कणाकणाने ज्ञान गोळा करावं लागतं. हे काय असं नाही एक कटी धरले एक बकेट भरून तुमच्या डोक्यामध्ये होतलं असं कधीही होत नाही. आणि म्हणून मित्रांनो ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, हे लिहिण्यासाठी दिवसभरातील केवळ अर्धा तास तुम्हाला लागणार आहे. आता हे का लिहायचंय हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला आठवल्यानंतर, म्हणजे मला आठवलं की आता याचं उत्तर आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचंय तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निश्चितच सांगेल. आज फक्त जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो आजपासूनच किंवा आत्तापासूनच या गृहपाठाला तुम्ही सुरुवात करा. हा गृहपाठ तुम्हाला मुखपाठ झाला तर येणाऱ्या पिढीला तुमच्या लेकरा बाळांकडून सुद्धा तुम्ही हा गृहपाठ पाठ करून घेता. आता याच्यामध्ये मी जोडेल अजून काय करायचे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीसाठी विशेष प्रयत्न, तर ते तुम्हाला आता लगेच सांगतो. हे 10 शब्द झाले. दिस इज बेसिक. यू हॅव टू कम्प्लीट धीज होमवर्क डेली. काही होऊ द्या. पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मैदानी चाचणीला जाण्याच्या अगोदर किंवा तिथून आल्यानंतर स्नान करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, हा गृहपाठ धिस होमवर्क यू हॅव टू कम्प्लीट. यामध्ये अजून 2 सांगतो की तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी त्याचा उपयोग होतो. आता ते कोणते आहे तर मित्रांनो 4 × 2 = 6 झाल्यानंतर 7वा जो आहे अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीसाठी दररोज तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये ABCD लिहायची, परंतु ती लिहित असताना त्याच्या बाजूला स्मॉल लेटरमध्ये लिहित जायची. म्हणून A B B C C D D अशा पद्धतीने तुम्हाला एकदाच ABCD दररोज हे 26 दुनी 52 म्हणजे कॅपिटल मधले 26 आणि स्मॉल लेटर मधले 26 लिहून काढायचे न चुकता. याचा उपयोग तुम्हाला परीक्षेत
ज्या वेळेस प्रश्न येईल शब्दावर एबीसीडीवर आधारित शब्दावर आधारित त्यावेळेस तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि मग 7वा नंतर 8वा अभ्यास आहे. दररोज तुम्हाला ही जी आपली 12 कडी आहे अची आणि कची अ आ इ उ ए अम आहा हे 12 स्वर आणि 36 मुळाक्षर क ख ग घ च छ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ ज्ञ. तर हे तुम्हाला दररोज लिहून काढायचं डेली. नुसते लिहून काढा, वाचा एकदा, पाठ करू नका. ऑटोमॅटिक 2-3 महिन्यानंतर काहींना 15 दिवसानंतर हे मुखपाठ होईल. मुखपाठ झाल्यानंतर सुद्धा माझ्या मित्रांनो ते दररोज तुम्हाला लिहायचे, दररोज लिहा. आणि जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही हा गृहपाठ दररोज करताल एक चांगली सवय तुम्हाला लागेल, तुमचं अक्षर सुधारेल आणि तुम्ही ज्यावेळेस पोलीस दलामध्ये भरती होताल तर त्यावेळेस कदाचित डायरी रायटर म्हणून सुद्धा तुमची निवड होईल. आणि म्हणून कणाकणाने आपलं ज्ञान तुम्हाला वाढवत न्यायचं. यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ. लक्षात घ्या, सतत आपलं ज्ञान वाढत जाईल, आपले स्किल वेगवेगळ्या मार्गाने कसे वाढतील याच्यावरती तुमचा सध्याच्या या बेकारीच्या कालावधीमध्ये कटाक्ष असला पाहिजे. 1-1 रुपया जोडून जर 10 रुपये 10-10 रुपये जोडून 100 रुपये होत असतील तशा पद्धतीने एक टेक्निक, छोट्या टेक्निक जोडून बारीक कणाच्या वाळूने व्यवस्थितरित्या प्लास्टर होत असतं. प्लास्टर कधी ओबड-धोबड वाळूने होत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, असे कैक उदाहरणं तुम्हाला कैक वक्ते या ठिकाणी सांगत असतात. आणि म्हणून सर्वात महत्वाचं ज्या काही टिप्स आहेत तर या 8 टिप्स तुम्ही आजपासून नाही आत्तापासून फॉलो करा मित्रांनो. निश्चितच याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. वळूया आता या प्रश्नाच्या उत्तरावर. आता याच्यात जी काही ट्रिक आहे या प्रश्नासाठी मित्रांनो तर ती ट्रिक पक्की लक्षात घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बाबा हो, तुम्ही एक सवय लावून घ्या. ज्यावेळेस एबीसीडी वरती आधारित प्रश्न आला तर मित्रांनो नेहमी एबीसीडी पहिल्या ओळीत 10, दुसऱ्या ओळीत 10, नंतरच्या ओळीमध्ये 6 अशी लिहून घ्यायची सोडवताना. कुठल्याही प्रकारे कोणती याला डोकं लावायचं नाही. कारण हे जे काही 20-25 प्रश्न राहतात त्याच्या अगोदरचे प्रश्न आपल्याला तिथं कुठलेही कॅल्क्युलेशन नसतात, ते पटापट सोडून आपण इथपर्यंत येतो. गणिताला जास्तीत जास्त वेळ शिल्लक राहायला पाहिजे कारण यामध्ये बुद्धिमत्ता मिक्स केलेली. आणि म्हणून मग आता जर या प्रश्नासाठी काय सांगितलेली ट्रिक काय या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय ते अगोदर 10 पहिल्या याच्यामध्ये लिहून घ्यायचे. ते मी या ठिकाणी लिहितो A B C D E F G H I J म्हणजे 3 आणि 3 6 आणि 4 10 J पर्यंत आपण आलो. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. आणि दररोज तुम्हाला एबीसीडी का लिहायची तर मित्रांनो याही ठिकाणी बरेच जण या एबीसीडीचा क्रम सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. आणि असं होऊ नये यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे. आणि गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल तर यासाठी सरावच आवश्यक आहे. बऱ्याच जणांना ही अ आ इ हे 12 स्वर आणि क ख ग हे 36 मुळाक्षर सुद्धा 12 कडीतले मुखपाठ नाहीयेत. आणि म्हणून मित्रांनो हे दररोज तुम्ही लिहित जा. आणि एकदा की हे पाठ केले तर यावर आधारित बुद्धिमत्ता चाचणीचा कुठलाही प्रश्न आला तर चुटकीसरशी तो तुम्ही सोडू शकता. कारण तुम्हाला हे सर्व मुखपाठ असतं आणि प्रत्येक अक्षर तुम्हाला पटकन लक्षात येतं. बघूया आता या प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो. हा जो क्रम दिलेला आहे 1 2 3 4 2 5 6 7 8 9 तो या ठिकाणी आपल्याला पॉइंट आउट करायचा आहे. डी साठी काय वापरलेला आहे 1 तर या ठिकाणी आपण डी ला देऊन घेऊया 1. त्यानंतर आय साठी वापरलेला आहे 2 या ठिकाणी आय ला देऊन नंबर देऊन घेऊया 2. नंतर सी साठी वापरलेला आहे 3 सी साठी वापरलेला 3. आणि इथं फक्त आपल्याला काय करायचंय की पहिल्या 4-5च याच्यासाठी जायचंय. सी झाल्यानंतर त्या पुढचं अक्षर आहे टी. टी साठी वापरलेला आहे 4 हा इथं टी 4. नंतर पुन्हा आय आलेला आहे तर तो 2 वापरलेला आहे. नंतर ओ आहे ओ साठी घेतलेला आहे 5 हा इथे ओ 5. आता पुढे 6 7 8 9 इथे पाहायची गरज नाही.
एन साठी आहे 6. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ए साठी आहे 7. हा इथं ए आहे 7. त्यानंतर आर साठी आहे 8. या ठिकाणी आहे आर 8 आणि वाय साठी आहे 9. आता मग पहिल्या आणि शेवटच्या अक्षरामध्ये जर बघितलं तर ऑर्डिनरी मध्ये पहिल्यांदा आहे ओ. ओ साठी 5 येते. या चारही ऑप्शन मध्ये 5 दिलेलं आहे. शेवटचं वाय साठी 9 येते. चारही ऑप्शन मध्ये 9 दिलेलं आहे. म्हणून पहिली ट्रिक आपली या ठिकाणी कामाला येत नाही. मग दुसरं बघायचं की आपली सुरुवात झालेली 5 पासून. आर साठी काय दिलेलं आहे तर आर साठी मित्रांनो दिलेलं आहे 8. या ठिकाणी 8 नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 गायब आहे. पर्याय क्रमांक सी सुद्धा गायब आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक बी सुद्धा गायब आहे. कारण आर साठी काय वापरलेलं आहे 8 वापरलेलं आहे. म्हणजे शिल्लक राहिलं पर्याय क्रमांक डी. हे त्याचं उत्तर आहे. 8 8 1 2 6 7 8 9. जास्त सगळे पाहत बसायची काहीही गरज या ठिकाणी नाही. बरेचसे माझे तरुण मित्र काय करतात की केवळ एक ट्रिक माहिती नसते आणि मग ते सगळे अक्षर जुळवत बसतात. आता मी या ठिकाणी काय केले फक्त नंबर मानले. मित्रांनो चांगलं लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका आणि फक्त बघितलं की 5 आणि 9 सगळीकडे आहे. मग काय केलं 5च्या नंतर पुढचा अंक कोणता आहे 8 आहे. कारण आर बरोबर काय आहे 8 आहे. उरलेल्या तिन्हीमध्ये आहे का 8? उरलेल्या तिन्हीमध्ये 8 नाही म्हणजे पर्याय क्रमांक डी आहे त्याचं उत्तर आहे. जास्त या ठिकाणी विचार करत बसायचं नाही. पुढच्या प्रश्नावरती यायचं ते बरोबरच आहे. काही माझे तरुण मित्र अति डोकं लावतात. परीक्षेमध्ये काय करतो आपण अति डोकं लावतो जास्तीत जास्त. ते लावायचंच असतं परंतु टेक्निक वापरून लावायचं असतं. चुकीच्या मार्गाने तुम्ही किती डोकं वापरलं काही उपयोग होणार नाही. 3ला जर 5ने गुणायचे लिहित असताना तुम्ही जर 5च्या जागेवरती 6 लिहिला किंवा लिहिताना तशा पद्धतीने लिहिला गेला तर 3 15 हा गुणाकार तुम्ही आतापर्यंत करोडो वेळेस केलेला आहे. परंतु मित्रांनो तिथं कागदावरती तुम्ही 6 लिहिल्यामुळं 3 6 18 होतं. ते तुम्ही बरोबर सोडलेलं असतं परंतु करायचं असतं तुम्हाला 3 गुणिले 5. इथं तसं होतं. माझे बरेचसे तरुण मित्र मी बघितले मी शिकवत असताना माझ्या विद्यार्थ्यांकडे. हा तुमच्या अनुभवाचेच मी तुम्हाला वापस हे सांगतोय. ते काय करतात सगळेच जुळवीत बसतात. अरे बाबा सगळे जुळवायची गरज नाही. हे 6 7 8 9 आहेत शेवटचं सगळ्या याच्यामध्ये. कशाला जुळवतो? पहिले 2 जुळले झाले तुझं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेलच आणि ही ट्रिकही लक्षात आलेली असेल. आता वळूया 2016 सालच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आपला तिसरा प्रश्न याचा क्रमांक आहे 92. तर मित्रांनो कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला जास्तीचा डोसही वाटत असेल की सर आम्हाला कशामुळे बोर करायला लागले सगळे आम्हाला असंच सांगत राहतात. तर तसं काही नाही. फक्त तुमच्या पोलीस भरतीसाठी निवड व्हावी या एका उदात्त हेतूने आम्ही या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. आणि त्या दरम्यान मग माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी जे काही शिकलो ते तुमच्याबरोबर फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो. बाकी यातून दुसरा कुठलाही उद्देश नाहीये. आता बघूया प्रश्न क्रमांक 3 आजचा जो वाशिम जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2016 साली आलेला होता. तोची निवड केली आपण प्रश्न क्रमांक 3 साठी आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेतील क्रमांक आहे 92. हाही बुद्धिमत्तेचा प्रश्न असून या ठिकाणी प्रश्न मी आता लिहितोय. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल? जागी कोणता अक्षर गट येईल? तर मित्रांनो या ठिकाणी गट दिलेला आहे ACF is to EGJ. जसे KMP पुढे प्रश्नार्थक चिन्ह आणि पर्याय तुम्हाला दिलेले पर्याय क्रमांक ए दिलेला आहे मित्रांनो ORT. पर्याय क्रमांक बी दिलेला आहे OQT. पर्याय क्रमांक सी आहे QTO आणि पर्याय क्रमांक डी आहे TOQ.
तर मित्रांनो, याही प्रश्नामध्ये मगाशी मागच्या प्रश्नात सांगितलं त्याप्रमाणे काहीही अवघड नाही. एबीसीडीचा आपला क्रम व्यवस्थित नेहमीप्रमाणे 10-10-6चा मांडून घेऊया. आणि छोटंसं टेक्निक या ठिकाणी तुम्हाला निरीक्षणाचं दररोज एबीसीडी लिहिल्यानंतर ते प्राप्त होतं. बघूया आपण. ABCD EFGHI ABCDEFGHIJ 3 3 6 4 10. दुसरी सुरुवात होती आपली के ने. ABCDEFGHIJK LMNOPQRSTUVWXYZ. आता झाल्यानंतर काय की अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की पहिली आपली एंडिंग कुठं आहे जे वरती, स्टार्टिंग कुठं आहे के वरती. आणि म्हणून परीक्षेमध्ये मग तुमचं कधीच ही एबीसीडी चुकणार नाही. तर ही सवय लावून घ्या. बऱ्याचदा मी असं बघितलंय की विद्यार्थी काय करतात, तरुण मित्र बऱ्याचदा क्लासला आल्यानंतर मग जागा कमी आहे किंवा कागदाची बचत करणं, कुठंतरी कधी 5 याच्यामध्ये लिहिणं, म्हणजे 5 चूक 20 झालं, मग नंतर 5 25, म्हणजे 5 लिहायचे, शेवटी एक राहायचं. तर यामध्ये तुम्हाला सिच्युएशन लावणं अवघड जातं. म्हणून 10-10ची एकदम सोपी आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रिक वापरू शकता. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे ACF. तर AC आणि F ज्यावेळेस आपण जॉईंट करून घेतले तर आपल्या असं लक्षात येतं 1 आणि 2चा या ठिकाणी फरक आहे. तसाच संबंध पुढे काय की आता इथून सुरुवात होते ई पासून, म्हणजे दुसऱ्याच्या एक घर माग, ई पासून जी आणि जी पासून जी. इथेही काय दिलेलं आहे 1 आणि 2. मग त्या पद्धतीने KMP दिला एक बघायचं. हा KMP आहे 1 आणि 2, KM आणि P. मग Pच्या अलीकडून काय ओच्या नंतर एक घर सोडून Q, Qच्या नंतर 2 घर सोडून T. आणि म्हणून आपलं उत्तर येतं OQ आणि T. असं अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो OQ आणि T. अतिशय सोपा हा प्रश्न होता. अशा पद्धतीने मांडून घ्यायचं मित्रांनो. 1 आणि 2च्या फरकाने आणि दुसऱ्याच्या पहिल्या अक्षरापासून तिसरा शब्द तयार होतो. हा फरक लक्षात घेतला तर एकदम इझिली हा प्रश्न तुम्ही सोडू शकता. आशा करतो की हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेलच. त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी आता पुढचा प्रश्न घेणार आहोत आणि तो आहे प्रश्न क्रमांक आजचा आपला 4. चौथा प्रश्न आज निवडलेला आहे. त्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक आहे 95. तो मी आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला समजत असतीलच किंवा या प्रश्नाच्या या व्यतिरिक्त दुसरी काही ट्रिक जर असेल सोडवायची तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. मलाही त्याचा व्यवस्थित उपयोग होईल आणि मी ती ट्रिक आत्मसात करेल आणि दोघांच्या, तुमच्या आणि माझ्या विचार मंथनातून पुढच्या व्हिडिओमध्ये मला ती ट्रिक वापरून हा प्रश्न सोडवायला मदतच होईल. तर आता वळूया चौथ्या प्रश्नामध्ये. चौथा प्रश्न या ठिकाणी असा आहे, खालील अंकमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर 95 क्रमांकाचा हा आजचा आपला चौथा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये याचा क्रमांक आहे 95. प्रश्न असा आहे, खालील तर तुम्हाला सुस्पष्ट दिसण्यासाठी मी या ठिकाणी साईज चेंज करतो आणि प्रश्न जो आहे तर ब्लॅक इंकने लिहितोय जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित दिसेल. खालील अंकमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर 2016 सालच्या या प्रश्न क्रमांक 95 मध्ये तुम्हाला अंकमालिका अशी दिलेली 9, 10, त्यानंतर 13, त्याच्यानंतर 18, त्यानंतर आहे 25 आणि त्यानंतर दिलेला आहे क्वेश्चन मार्क. पर्याय क्रमांक ए दिलेला आहे मित्रांनो 36,
पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 40, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे मित्रांनो 38 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे 34. तर आता जेव्हा आपण हा प्रश्न वाचून घेतल्यानंतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही दररोजचा हा ग्रहपाठ करत असताना त्या ग्रहपाठामध्ये त्याचबरोबर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या या संबंधी माहिती असली पाहिजे. तर याचे व्हिडिओ मी नवोदयच्या व्हिडिओमध्ये याची माहिती दिलेली. साधारणतः 1 ते 100 पर्यंत एक ही संख्या मूळ नाही, संयुक्त नाही, विषम नाही आणि समय नाही. म्हणजे विषम आहे परंतु सम नाही. मग उरलेल्या 2 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये आपण जर बघितलं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, त्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मुखपाठ असलं पाहिजे, त्याचबरोबर उजळणी पाठ असली पाहिजे. उजळणी तुम्हाला उलटी सुद्धा म्हणता आली पाहिजे. म्हणजे 100, 99, 98, 97, 96, 55, 94, 92, 91. तर हा आमचा व्यवसाय आहे म्हणून आम्हाला हे सगळं काही मुखपाठ असतं. तुम्ही अशा पद्धतीने पाठ करावं अशी मी तुम्हाला सूचना करतो. आणि आता हा प्रश्न सोडवायचा कसा हे बघूया. अतिशय सोपी ट्रिक यामध्ये या प्रश्नाची काय आहे तर त्या अंकमालिकेचं निरीक्षण करायचं. काहीच एकदम इझी, नो टेन्शन, फटाफट. 9 1 10 1, 10 3 13 3. दुसरी अंकमालिका आपण तयार करायची. 13 5 18 5, 18 7 25 7. आता यावरून तुमच्या लक्षात आलं 2 2च्या फरकाने सुरू झाली. म्हणजे पुढे काय आलेलं 9. मग हा 9 25 मध्ये मिळवला. 25 9 किती झाली 34. एकदम इझी झालं, आलं उत्तर. काही ताण नाही, काही नाही. नुसते आपण काय केलंय अंकमालिका बघितली. एकदम इझी क्वेश्चन. 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेतील हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला. काही तकलीफ आहे का बघा. 9 1 10 1, 10 3 13 3, 13 5 18 5, 18 7 25 7. म्हणजे पुढची काय 2 संख्या कोणती येणार 9 25 9 34. तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल असं गृहीत धरतो. आणि सोपा प्रश्न आहे, तर यामध्ये काही शंका नाहीये. आता 4 प्रश्न झालेले. 5वा आजचा जो प्रश्न निवडलेला आहे तर तोही अतिशय सोपा प्रश्न आहे. तो आहे प्रश्न क्रमांक 100 प्रश्नपत्रिकेतला आणि आपण घेतलेला आहे तो प्रश्न क्रमांक 5 खास आजच्या या सत्रामध्ये. आणि त्याच प्रश्नावरती आपण आजच्या या तासिकेचा समारोप करणार आहोत. तर हा आहे प्रश्न क्रमांक 5 आजचा आणि याचा क्रमांक आहे 100. तर बघा मित्रांनो 100वा प्रश्न आहे. खालील संख्या संचामधील संख्या संचामधील संबंध ओळखून जो काही संबंध दिलेला आहे संख्यामध्ये तर तो संबंध आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे लक्षात घ्यायचा आहे. ओळखून काही कोणाला सांगायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओळखून त्या संचामध्ये बसणारी संख्या दिलेल्या पर्यायामधून शोधा. 898, 787. अतिशय सोपा हा 100वा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटी आलेला आहे. पुढे प्रश्नार्थक चिन्ह आणि पर्याय दिलेले मित्रांनो. पर्याय क्रमांक 1
8, 7, 9, पर्याय क्रमांक बी 5, 6, 5, पर्याय क्रमांक सी 5, 4, 5, पर्याय क्रमांक डी 5, 5, 5. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रश्न वाचून घेतला, बुद्धिमत्ता चाचणीतील हा प्रश्न आहे, तर वाचल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात येते की या प्रश्नाचं उत्तर देत असताना जी काही त्याची संख्या मालिकेमधली क्रम आलेला आहे तो क्रम बघूया. काही याच्यात गणितीय काही नाही, फक्त वजाबाकी आहे, ट्रिक आहे. इथं जर मधल्या अंकावर फोकस केलं तर 9, 8, 7 म्हणजे पुढे मधला अंक किती पाहिजे आपल्याला? 6 पाहिजे. तो फक्त या ठिकाणी इथं नाही, इथं नाही, इथं नाही, तिन्ही बाद झाले. म्हणजे उत्तर किती? पर्याय क्रमांक बी. तरी दुसरं बघूया. 8, 7, 6 नंतर किती येणार आहे? 5. तो इथं आहे. त्यानंतर 8, 7, 6 नंतर किती येणार आहे? 5. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर मित्रांनो, अतिशय सोप्या टेक्निकने हे तुम्ही सोडवू शकता. मी काय सांगितलं ट्रिक? मधला अंक बघा, मधल्या अंकावर फोकस केल्यानंतर तात्काळ उत्तर कधी बी याच्यामध्ये 3 आले, 3 संख्या आली की मधल्या अंकावर फोकस करायचं. तो सारखा आहे का? नाही. तो उतरत्या क्रमाने बघा. 9, 8, 7 पुढं काय येणार आहे? 6. तेव्हा इथं 6. बाकी याच्यात दिलंय का? ते बघायचे सुद्धा नाही दिले ना, प्रश्न मिटला. डायरेक्ट पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. जास्त डोकं लावायचं नाही. जास्त डोकं लावलं तर ह्या असं होतं. आणि हे जर तुमचं पोलीस भरती व्हायच्या अगोदर जर झालं तर मग पुढे तुमच्या लग्नाच्या त्याच्या अडचणी होतील. आणि काही जण यदा कदाचित भरती जर झाले नाही तर पोलीसही होणार नाही, नवराही होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी बऱ्याचदा ज्यावेळेस मार्केटमधील काही पुस्तकं बघतो, काही पुस्तकामध्ये इतके अवघड प्रश्न दिलेले. कशामुळे दिलेत काय माहिती? ते ज्यांनी त्या पुस्तक लिहिले त्याला तरी ते सोडवते तितकं नाही, त्याचंही मला मोठं कुतूहल वाटतं. इतके अवघड प्रश्न परीक्षेला विचारत नसतात. आपण पोलीस भरती, पोलीस शिपाई पदासाठी प्रयत्न करतोय. आपण काही बँकेतला क्लार्क किंवा कॅशियर किंवा बँक ऑफिसरची एक्झाम नाही देणार आहोत. द्यावी निश्चित, परंतु सध्याचा आपला फोकस कोणते? पोलीस भरतीसाठी. तर मग त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये खूप छान छानही पुस्तकं लिहिली, त्याची तुम्हाला निवड करता आली पाहिजे. बुद्धिमत्ता चाचणीचे कमी अधिक 20-25 पुस्तकं तुमच्याजवळ असली पाहिजे. गणिताची 20-25 पुस्तकं असली पाहिजे, ज्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की तुमच्या गावातून जर तुम्ही 2-3 जण असले, कदाचित 2 जण जर असले, तर मित्रांनो दररोज तुम्हाला गणिताची एकमेकांची परीक्षा घ्यायची. आणि ती परीक्षा कशी करायची तुम्हाला? की समजा एक मित्र आहे, ए नाव आहे, दुसरा मित्र बी नाव. एने काय करायचं की स्वतः पुस्तकातून 25 प्रश्न निवडायचे, 25 प्रश्नाची प्रश्नपत्रिका लिहून काढायची. त्याचबरोबर बीने सुद्धा काय करायचे? 25 प्रश्न निवडायचे, 25 प्रश्नाची प्रश्नपत्रिका लिहून काढायची. बीने ती प्रश्नपत्रिका एला सोडवायला द्यायची आणि एने ती प्रश्नपत्रिका बीला सोडवायला द्यायची. 4 जण असले तर 4 प्रश्नपत्रिका तयार होतील, म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. तर अशा पद्धतीने अल्टरनेट केल्यानंतर दोघांनी ती प्रश्नपत्रिका ठराविक वेळेमध्ये सोडवायची आणि मग अल्टरनेट करून ती प्रश्नपत्रिका तुम्ही तपासायची. तर दररोज असं करत गेले तुम्ही तर निश्चितच तुमचा सराव होईल. सगळं काही तुम्ही क्लासेसवरती किंवा तुमच्या संबंधित शिक्षकावरती अवलंबून राहू नका, कारण संत वचन आहे, अवलंबला तो संपला. आणि म्हणून मित्रांनो, कधीच कोणावरती अवलंबून राहू नका. स्वतंत्ररित्या तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात करता, अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरता, 24 तासातील 16 तास तुम्ही तुमच्या ध्येयामागे धावता. 7 तास दररोज रेग्युलर तुम्हाला शांत झोप आलीच पाहिजे. 1 तासामध्ये इतर काही तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. परंतु मित्रांनो, मी वारंवार सांगतो, मोबाईलच्या गेमपासून लांब राहा, मोबाईलच्या गाण्यापासून लांब राहा. हेडफोन फक्त हे अभ्यासाचे व्हिडिओ पाहण्यासाठीच वापरा. तुम्ही जर आयुष्यामध्ये असेच जर गाणे ऐकत बसले, रस्त्याने व्यायाम करताना गाणे जर ऐकत बसले, तर रेल्वेमध्ये पुढे गाणं म्हणण्याची वेळ कदाचित तुमच्यावरती येईल. नियती फार निष्ठुर आणि कठोर असते. ती तुमची संपूर्ण परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला यशस्वी करत नाही. आणि आयुष्य चांगलं जगायचं असेल तर त्याच्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तर हे तुम्ही बघताच आहात. आणि म्हणून जे कोणी आज यावर्षी सुरुवात केली किंवा 2 वर्षापासून सुरुवात करतायत, आज पोलीस भरतीची तयारी करणारे मागचे 5-5, 7-7 वर्षापासूनचे तुमचे स्पर्धक आहेत.
जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर एका मार्कावरून पोलीस भरती गेलेल्या आज रोजी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1,500च्या वरती 1800 मुलं आहेत की गेल्या वर्षी त्यांचं एका मार्कावरून SRP लोह मार्ग किंवा मग पोलीस भरती राहिली. असं एक मार्कावरून 3-3 वर्ष आमचे विद्यार्थी गेलेले, परंतु त्यांनी हाल सोडले नाही, लढले आणि मग ते यशस्वी झाले. आणि म्हणून मित्रांनो, हा एक मार्क अत्यंत महत्वाचा आहे, एक क्षण महत्वाचा आहे. आणि तो एकदा का तुमच्या लक्षात आलं, तुमच्या घरची परिस्थिती लक्षात आली, आपण आयुष्य कसं जगायचंय त्याचा तुम्ही विचार केला, तर मग माझ्यासारख्याने तुम्हाला अजून काही सांगायची काहीही गरज पडणार नाही. परंतु मी मित्रांनो तुम्हाला ह्या टेक्निक सांगतच राहणार. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पडो, अभ्यासाच्या मार्गाने तुम्ही जीवनामध्ये मार्गक्रमण करावं. यावर्षी तुमच्या सर्वांचं पोलीस भरतीला सिलेक्शन झालंच पाहिजे असं मी ठाम निर्धार व्यक्त करतो. तुम्हाला सदिच्छा देतो. आणि मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामध्ये संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणी तुमच्या सर्वांची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.